हॅलो स्टुडंट, याच्या आधी आपण एक्सक्रिशन इन द प्लांट बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत एक्सक्रिशन इन द ह्युमन बीइंग. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की देर आर डिफरंट ऑर्गन सिस्टीम इन अवर बॉडीज. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम आहे. आता कोणकोणते आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम कशासाठी? फॉर द डायजेशन ऑफ द फूड्स. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे फॉर द रेस्पिरेशन ऑफ द रेस्पिरेशन प्रोसेस. मीन्स आता तुम्हाला माहिती आहे की ॲक्च्युली जर आपण डायजेशनचा हिशोब केला, द प्रोसेस ऑफ द डायजेशन लिडिंग टू द एनर्जी प्रोडक्शन. इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन अवर बॉडीज. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशन केलं जातं त्या डायजेशन प्रोसेसमध्ये काय होते? एनर्जी तयार केली जाते. पण त्याच वेळेसोबत व्हेरियस वेस्ट मटेरियल ऑल्सो फॉर्म ड्युरिंग धिस प्रोसेस. म्हणजे फक्त एनर्जी प्रोडक्शन होत नाही, तर त्यावेळेला वेस्ट मटेरियल देखील काय होतात? फॉर्म होतात. And this removal of this waste material from the body is very important, you know that, and these are carried by the excretory system. म्हणजे this is done with the help of the excretory system. म्हणजे कोणाद्वारे केलं जातं? एक्सक्रिटरी सिस्टीमद्वारे केलं जातं. आता इन द एक्सक्रिटरी सिस्टीम्स कन्सिस्ट ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द ऑर्गन्स. आता कोणकोणते ऑर्गन्स आहेत ते बघणार आहोत. फर्स्ट इज अ पेअर ऑफ द किडनी. तुम्हाला सगळ्यांना दिसते. देर इज अ पेअर ऑफ द किडनी इज देअर. पेअर ऑफ द युरेटर्स इज देअर. दिसते सगळ्यांना पेअर ऑफ द युरेटर्स. त्यानंतर आहे युरिनरी ब्लॅडर्स अँड युरेथ्रा. म्हणजे दीज आर द पार्ट्स ऑफ द एक्सक्रिटरी सिस्टम्स. बरोबर आहे. अँड किडनी युरिन इज अ फॉर्म इन द किडनी. म्हणजे जे युरिन आहे कुठे तयार होतं? युरिन इज अ फॉर्म इन द किडनी बाय सेपरेटिंग द वेस्ट मटेरियल, वेस्ट सबस्टन्सेस अँड अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड. म्हणजे ब्लडमधून जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत, अनवॉन्टेड सबस्टन्सेस सेपरेट करायचं काम कोण करतं? किडनीद्वारे केलं जातं. आलं लक्षात? आता ही जी किडनी आहे ती ॲक्च्युली कशी आहे? तर जनरली तुम्हाला बघताना दिसते इट इज अ बीन शेप किडनी. म्हणजे आपल्या घेवड्याच्या बिया, तुम्हाला माहिती आहे बियांचा आकार कसा असतो, त्या पद्धतीने त्यांचा आकार आहे, शेप आहे बघा. आता हे बीन शेप जी किडनी आहे विच इज सिच्युएटेड ऑन द आयदर साईड ऑफ द वर्टिब्रल कॉलम ऑर द पोस्टेरियर पार्ट ऑफ द ॲबडॉमन. म्हणजे पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस हे किडनी असते. आलं लक्षात? द फंक्शन युनिट ऑफ द किडनी टू परफॉर्म द बेसिक्स दॅट इज अ बेसिक फंक्शन ऑफ द फिल्ट्रेशन. म्हणजे द बेसिक फंक्शन ऑफ द फिल्ट्रेशन विच इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ द नेफ्रॉन्स. हे कोणाद्वारे केलं जातं? नेफ्रॉन्सद्वारे केलं जातं. आता हे जे नेफ्रॉन्स आहे किडनी जी तुम्हाला दिसते, या किडनी हॅज ॲप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन्स. या किडनीमध्ये काय असतात? नेफ्रॉन्स असतात. आता ॲक्च्युली हे जे फिल्ट्रेशन जे केलं जातं किडनीमध्ये कोणामुळे केलं जातं? तर नेफ्रॉन्स थ्रू केलं जातं. आता हे जे नेफ्रॉन्स आहे ते नक्की कसं आहे हे आपण बघणार आहोत. तर तुम्हाला हीच खाली डायग्रॅम दिसते सगळ्यांना. बरोबर आहे. ती जी आहे ती कोणाची आहे? नेफ्रॉनची आहे. आलं लक्षात? द नेफ्रॉन ईच नेफ्रॉन हॅज अ थिन वॉल, कप शेप थिन वॉल अँड अप्पर पार्ट्स इज कॉल्ड ॲज अ बोमन्स कॅप्सूल. अप्पर पार्ट जो तुम्हाला दिसतोय त्याला काय म्हटलं जातं? बोमन्स कॅप्सूल असं म्हटलं जातं. आणि हे बोमन्स कॅप्सूलमध्ये एक ग्लोमेरुलस नाव दिसते तुम्हाला. बरोबर आहे. ॲक्च्युली ग्लोमेरुलस म्हणजे काय आहे? देर इज अ नेटवर्क ऑफ द कॅपिलरीज इन इट. आणि त्या नेटवर्क ऑफ द कॅपिलरीलाच काय म्हणतात? तर ग्लोमेरुलर्स असं म्हटलं जातं. आता ॲक्च्युली प्रोसेस कसं होतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना डायग्रॅममध्ये तिथे बघा व्हेन आहे, आर्टरीज आहे. मग काय केलं जातं की हे जे लिव्हर आहे, ह्या लिव्हरमध्ये जो युरिया प्रोड्यूस होतो विच इज पास थ्रू द ब्लड. हे काय केलं जातं? ब्लडमध्ये पास केलं जातं. म्हणजे लिव्हर म्हणजे जो प्रोड्यूस युरिया केला जातो तो ब्लडमध्ये येतो. बरोबर आहे. म्हणजे युरिया प्रोड्यूस इन द लिव्हर कम इन टू द ब्लड अँड द युरिया कंटेनिंग द ब्लड कम इन टू द ग्लोमेरुलर्स. मग हे युरिया कंटेनिंग ब्लड कुठे येतं? ग्लोमेरुलर्समध्ये येतं. बरोबर आहे. आता हे ग्लोमेरुलर्समध्ये आल्यानंतर काय येतं? इट इज अ फिल्टर थ्रू दिस कॅपिलरी. आता इथे कॅपिलरीज तुम्हाला सगळ्यांना दिसते. हे कॅपिलरीज थ्रू काय केलं जातं? फिल्टर केलं जातं. आणि युरिया अँड अदर सिमिलर सबस्टन्सेस सेपरेट फ्रॉम इट. त्या ब्लडमधून युरिया अँड अदर सबस्टन्सेस काय केले जातात? सेपरेट केले जातात. ऑल्सो त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स आर देअर्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स इज देअर
अँड विच कॅन बी क्रॉस दिस सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ही जी बाजूची जी मेम्ब्रेन आहे ही क्रॉस करून ती पुन्हा काय केली जाते, बॉडीमध्ये परत पाठवली जाते, कारण ही जी मेम्ब्रेन आहे ही थिन वॉल आहे. बरोबर आहे. आता दिस सोल्युशन विच इज ॲक्युम्युलेटेड इन द कॅप्सूल्स कॅव्हिटी ऑफ द बोमन्स कॅप्सूल विच इज अ पास थ्रू द टिब्युलर कॉलम. हे टिब्युलर कॉलम जो तुम्हाला दिसतोय ह्या टिब्युलर कॉलम थ्रू काय केलं जातं, पास केलं जातं. आलं लक्षात. तेव्हा पास करतात त्याला देखील युजफुल सबस्टन्सेस असू शकतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे वॉटर मोलिक्युल्स अँड सम युजफुल सबस्टन्सेस इज देअर. देन अगेन इट कॅन बी रिॲब्सॉर्ब इन टू द ब्लड. देन याच्यामध्ये जेव्हा पास होतात तेव्हा इट कॅन बी कन्व्हर्टेड इन द फॉर्म ऑफ युरिन. मीन्स युरिन इज अ फॉर्म ऑफ द रिमेनिंग सोल्युशन. म्हणजे जे रिमेनिंग सोल्युशन जे पास होतं त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं, युरिनमध्ये केलं जातं. आणि मग हे जे युरिन आहे विच इज अ कॅरिड आउट बाय द युरेटर्स. मग हे जे युरिन तयार झालेलं आहे विच इज अ कॅरिड आउट टू द युरेटर्स. हे तुम्हाला नळीसारखे आकार दोन दिसत आहेत युरेटर्स. ते युरेटर्स थ्रू काय केलं जातं, कॅरी केलं जातं. अँड देन इट इज अ स्टोअर इन टू द ब्लॅडर्स. ते स्टोअर कुठे केलं जातं, युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर केलं जातं. आता आफ्टरवर्ड्स दिस युरिन कॅन बी गिवन आउट थ्रू द युरेथ्रा. खालचा जो पार्ट्स तुम्हाला दिसतो युरेथ्रा, ते युरेथ्रा थ्रू काय केलं जातं, तो वेस्ट मटेरियल आहे ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं. आता ह्या ब्लॅडरविषयी आणखी सांगायचं झालं म्हणजेच काय, तर युरिनरी ब्लॅडर इज अ मस्क्युलर अँड इट इज अ मस्क्युलर आहे. ऑल्सो इट इज अ अंडर कंट्रोल ऑफ द नर्व्स. आता काय करायचं, वी आर एबल टू बी कंट्रोल फॉर द युरिनेशन्स. म्हणजेच काय केलं जातं की हा जो ब्लॅडर आहे हा स्नायूमय आहे, त्याच्यावर काय असतं, त्याच्या नर्वचं काय असतो, कंट्रोल असतो. त्यामुळे आपण केव्हा युरिनेशन करायचं म्हणजे मूत्र बाहेर टाकायचं हे आपल्यावर असतं. बघा हे का असतं, कारण हे जे ब्लॅडर आहे हे स्नायूमय आहे आणि त्याच्यावर नर्वचा काय असतो, कंट्रोल असतो. हेन्स वी आर एबल टू कीप आवर कंट्रोल ऑफ युरिनेशन्स. आलं लक्षात. म्हणजेच आपल्याला केव्हा हे युरिनेशन करायचं ह्याच्यावर आपल्याला कंट्रोल असतो बिकॉज ऑफ दिस नर्व्स. म्हणजेच तुमच्या लक्षात आलेलं आहे की किडनी आर द मेन ऑर्गन्स ऑफ द एक्सक्रिटरी सिस्टम्स. म्हणजे किडनी हा मेन ऑर्गन आहे एक्सक्रिटरी सिस्टमचा. फक्त किडनी ते असं म्हणायची गरज नाही, तर देर इज अ स्किन अँड द लंग्स ऑल्सो हेल्प इन द प्रोसेस ऑफ द एक्सक्रिशन. स्किन आणि लंग पण ह्या प्रोसेसमध्ये हेल्प केली जाते. लंग्सद्वारे देखील एक्सक्रिशन केलं जातं. तुम्ही म्हणाल आता स्किनमध्ये कसं काय, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरातून घाम येतो. म्हणजे काही जे सबस्टन्सेस असलेले असतात ते स्किनद्वारे देखील आपल्या बॉडीच्या बाहेर टाकले जातात. त्याच पद्धतीने लंग्स थ्रू द कार्बन डायऑक्साईड देखील आपल्या शरीरामध्ये बाहेर टाकले जातात. आता आपण ह्या एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये दोन किडनी असतात, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. बरोबर आहे. तर राईट साईडची किडनी इज अ स्लाइटली लोअर पोझिशन दॅन द लेफ्ट. आलं लक्षात. राईट साईड ऑफ द किडनी इज अ स्लाइटली लोअर पोझिशन ऑफ द लेफ्ट. म्हणजेच काय की जी उजव्या साईडची किडनी आहे ती डाव्या साईडच्या किडनीपेक्षा थोडीशी खाली आहे. आणि मगाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं द किडनी हॅज ॲप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन्स. या किडनीमध्ये जवळजवळ 10 लाख नेफ्रॉन्स असतात. अँड ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर्स ऑफ द ब्लड आर प्रेझेंट इन द हेल्दी बॉडी पर्सन इज अ फिल्टर बाय द किडनी अबाउट द 400 टाइम्स एव्हरी डे. म्हणजे जर एखादा हेल्दी पर्सन असेल ना तर त्याच्या बॉडीमध्ये 5 लिटर जे ब्लड आहे ते दररोज 400 वेळा फिल्टर केलं जातं. म्हणजे ओन्ली 5 लिटर्स ऑफ द ब्लड कॅन बी फिल्टर 400 टाइम्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर किडनी कॅन बी फिल्टर 190 लिटर ऑफ द ब्लड इज अबाउट 1 to 1.9 लिटर ऑफ द युरिन थ्रू इट. समजा जर किडनीने 190 लिटर जर रक्त गाळलं तर त्यातून 1 लिटर किंवा 1.9 लिटरचं मूत्र काय करते, तयार करते. आणि उरलेला जो पदार्थ आहे तो पुन्हा शोषून माघारी पाठवला जातो. आर्टरी थ्रू वेन थ्रू परत काय केला जातो, माघारी पाठवला जातो. हे लक्षात ठेवा. अशा रीतीने आपल्या बॉडीमध्ये ही प्रोसेस होत असते. आता तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपण हा शब्द वापरतो की आपल्या काही लोकांची किडनी फेल झाली, आपण हा शब्द ऐकतो. बरोबर आहे. आता ॲक्च्युली नक्की काय होतं
means the efficiency of the kidney can be adverse affected by the injury, infection, or decreasing the blood supply, and in this case the excess of the toxic substances can be accumulated in the blood body. म्हणजे excess of the toxic substances are accumulated in the bodies and which can be lead to the death also. म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्या किडनीची इफिशियन्सी कमी झाल्यामुळे काय होतं की जे टॉक्सिक सबस्टन्स आहेत, नायट्रोजनस सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये तसेच राहतात आणि ते तसेच राहिल्यामुळे काय होते आपली डेथ पण होऊ शकते. त्यालाच आपण काय म्हणतो, किडनी फेल झाले आपण हा शब्द वापरतो. If the kidney is failed, then nitrogenous waste material are separated from the blood with the help of the man-made machine. मग आजकाल काय केलं जातं की मॅनमेड मशीन तुम्हाला दिसते सगळ्यांना. या मॅनमेड मशीनद्वारे काय केलं जातं की ते सबस्टन्सेस आहेत ते काय केले जातात, सेपरेट केले जातात. आता सेपरेट केले जातात म्हणजे आता ही प्रोसेस ऑफ द सेपरेटिंग ऑफ द नायट्रोजनस वेस्ट मटेरियल फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ द मशीन इज कॉल्ड ॲज अँड डायलिसिस. आलं लक्षात? ह्या प्रोसेसमध्ये हे मशीनद्वारे हे टॉक्सिक सबस्टन्सेस सेपरेट केले जातात. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डायलिसिस असं म्हटलं जातं. अँड इन दीज मशीन्स अबाउट 500 ml ऑफ द ब्लड कॅन बी सेन ॲट अ वन टाईम. म्हणजे एका वेळेला 500 ml ब्लड आपल्या बॉडीमध्ये काय केलं जातं, काढून ते रक्त काय केलं जातं ते पाठवलं जातं आणि मग त्याचं शुद्धीकरण म्हणजे फिल्ट्रेशन केलं, प्युरिफाय केलं जातं आणि फिरी देन रेन्फ्यूज इन टू द बॉडीज. पुन्हा ते काय केलं जातं, ते पुन्हा ते शरीरामध्ये पुन्हा म्हणजे प्युरिफाय केलं की पुन्हा ते आपल्या बॉडीमध्ये पुन्हा काय केलं जातं, ब्लड ते काय केलं जातं पुन्हा पाठवलं जातं. म्हणजे अशा रीतीने ते नायट्रोजनस सबस्टन्सेस काय केले जातात आपल्या बॉडीमधून सेपरेट केले जातात. आणि ही जी प्रोसेस आहे इज डन विथ द हेल्प ऑफ द मॅनमेड मशीन इज कॉल्ड ॲज अ डायलिसिस मशीन. आणि ही जी प्रोसेस केली जाते त्याला म्हटलं जातं डायलिसिस असं म्हटलं जातं. आलं लक्षात? समजलं तुम्हाला? एक्सक्रीशन इन द ह्युमन बॉडी पण समजलं आणि डायलिसिस प्रोसेस पण मला वाटतं तुम्हाला लक्षात आलेली आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, तर ही जी तुम्हाला डायग्रॅम दिसते एक्सेटरी सिस्टीमची जी तुम्हाला डायग्रॅम दिसते ही फक्त एक्सेटरी सिस्टीमची डायग्रॅम, ही नेफ्रॉनची डायग्रॅम्स ही तुम्ही काढायची आहे आणि ह्याच्यावरच्या नोट्स तुम्ही काढायच्या आहेत. लक्षात, ह्या 2 डायग्रॅम महत्त्वाच्या आहेत त्यामुळे त्या देखील तुम्हाला काढायच्या आहेत. आणि जर काही शंका असेल तर मला विचारू शकता. थँक्यू.